काय करशील त्याच्यात? हां मसल चालू आहे गाईस. तर आज आम्ही मकरासाठी झाडं आणले डायरेक्ट. तुम्ही बघू शकता युनिक मकर बनवणार आहे आम्ही. फायनल झाल्यावर पण तुम्हाला फोटो मी डायरेक्ट डेस्कटॉपला ठेवेन. डेस्कटॉपला ना आपला थंबनेलला. तर मित्र आपण 3 झाडाच्या फांद्या आणलेल्या आहेत मोठाल्या. 2 लावलेल्या आहेत तिकडं. पहिले मी नव्हतो, मी गेलेलो खारघरला अल्बम म्हणाला, तर तिकडून यायला टाईम झाला. तर आता तुम्ही बघू शकता. तर आता एकच फांदी लावायचे राहिले, ती पण आता आम्ही घेऊन घरात जाऊ. तर काम चालू आहे. नाईट आहे, इथं लाईट नाही. दिवस कमी राहिलेले आहेत. हां दिवस काय तर 2 राहिले फक्त. तर चला आता हे साफ करताना काठीला पूर्ण पाला काढू. डायरेक्ट वरती घराने एकच लावायची येते. हे पाला कुठं काढताय? इथंच काय? आता इथं बघा दोरावर टांगून तिचा पाला काढू. असा अटकवलेला आहे. पाला काढायचं काम चालू झाले. 3 फांद्यांचा मकर बनवायचे आहे. तेव्हा हे दादा आणि करण दोघं जाम मेहनत घेतात. तर तुम्ही लास्टला फायनलला बघू शकता. मकर म्हणजे नवीनच युनिक काहीतरी असणार आहे. तुम्ही अजून कधीच बघलं नसेल असं मकर येणार आहे. चिनू पण आता मदत करायला लागले. चिनू तो ताना आहे, ताना आहे तो. तोर चिनू पाला. मित्रांनो फायनली पूर्ण पाला काढून झालेला आहे फांद्यांचा. यावर्षी काहीतरी नवीन युनिक डेकोरेशन करायचा प्लॅन केलेला आहे आम्ही. तर तुम्ही बघू शकता. हळूहळू पुढे व्हिडिओमध्ये बघत चला. आणि व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. नक्कीच करा हो. वाढू द्या आपले गरिबांचं पण काहीतरी सबस्क्राईब. तर मित्रांनो बघा, या बघा झाडाच्या फांद्या कशा लावल्यान लटकवल्यान. खालशी टेबल आहे. टेबलाला 3 साईडला 3 साईडला 2 साईडला 1 आणि 2 साईडला 2 लावल्या. फायनल झाल्यावर बघायला जाम मजा येईल. तर आमची प्लॅनिंग होती दुसरं मकर करायची. 2 साईडशी दर्या आणि मधील गणपती बाप्पा. मस्तपैकी वॉटरफॉल बनवायचा होता, पण काही कारणामुळे जवळ नाही गेला. तर ही नवीन युनिक आयडिया आणली. तर बघू शकता तुम्ही करण शेठ दारू मारीत आहे. मग काम आहे का? तर अशी मेहनत घेतो तो. फक्त गणपती ना, तशा अंडीला पण जाम मेहनत येतील त्याने. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आज यांनी नवीन झाडे आणि लाईट आणलेले आहे. तर बघा तुम्ही, ही बघा तुम्हाला वाटेल डुप्लिकेट आहेत पण ओरिजिनल झाडं आहेत. मस्त आहे की रंगवल्या आणि अख्खी लाईट घालवलं. 1 नंबर दिसतंय. घालवलं आहे पूर्ण.
आता मोबाईल आयफोन काय जास्त लाईट घेतात त्याच्यामुळं बरोबर दिसत नाही. एक मिनिट हा असा सीन दिसतोय. तर आता पुढे उद्या बघू आपण नवीन हे आणायचं. तर आम्ही आता चाललो गणपती आणायला. गणपतीची मूर्ती बघितलेली आहे करंजसाई, तर मला जायला जमलं नाही. तर आता आम्ही ती घेणार आहोत. तर इथं गाड्या आहे, इथे मित्र पण भेटलेले आहेत कानपूरचे. आता गाडी जाऊ लावलं त्यांची निघलं. मुलगा देवीच्या रस्त्याच्या साईडला इथेच देवीच्या पाड्यामध्ये गणपतीचा कारखाना आहे. इथं करंजसाई मूर्ती चॉईस केलेली आहे. तर आता बघू शकता आपली मूर्ती कुठे ठेवली त्यांनी. हे कुठे ठेवले बघा, खूप चांगल्या मूर्ती आहेत. आपली मूर्ती कुठे आहे? मूर्ती दिसत नाही ना. हा ती बघ, तीच का? ती बघ ती. नाही नाही, नाव वेगळं. ती त्या समोरच होती. चला गणपती बाप्पा मोरया. तर चला आपली मूर्ती भेटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. तर चला फायनली आपण आता ही मूर्ती आपल्या गणपतीची घरी घेऊन जात आहोत. तर मित्रांनो, मूर्ती आपल्या आता साईडलाच आहे. बाप्पा बाहेरची जास्त उजेडा आल्यामुळं चमकतं इथं प्लॅस्टिक आहे. आपल्याला एक नवीन माणूस विचारता भेटलेला आहे, बालाशेठ उर्फ काल्या. नुसतं हसतं. मला स्माईल दे. स्माईल आहे. 50 पोरींना फिदा करणारा बाला. आपण आता देवीच्या पाड्याहून आपल्या चिंद्रनच्या कमानीच्या इथून आपण घरी चालले होता. लोकांचं बॅनर लागलं आहे गणपतींचं. नवीन नवीन पक्ष आले चिंद्रन जाऊ आपण. तर चला आपल्या घरी डायरेक्ट. गणपतीला आता करण मस्त की डेकोरेशन करणार आहे. डेकोरेशन नाही, सजवणार आहे. सजावट करणार आहे करण मूर्तीला. त्यांनी डायमंड वगैरे आणलेत. फायनली आपण आलेलो आहोत घरासमोर. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता बांबू आणलेला आहे, बेटाच्या काट्या, आणि त्यांना अजून साफ करतोय. आता त्या साईडशी लावू. आणि आम्ही गेलतो पनवेलला. आज बॅनर आणलेत, पक्षी बिक्षी आणलेत, ते आम्ही नंतर इथं लावू. तुम्ही बघू शकता बॅनर इथं आणून खाली लावले. आणि या वरचा बॅनर आहे तो झाल्यावर नंतर आता बेटाच्या काट्या साफ झाल्या का ते लावणार आहेत. फायनल व्हिडिओ आजच येणार तुम्हाला बघण्यासाठी. आज रात्री आहे नंदू शेठ. यो पोरींसारखा लाजतंय पालाला. क्रॉस कर ना तीन काट्या. मित्रांनो, तर आपल्या गणपतीची सजावट चालू आहे. करण शेटने डायमंड आणले आणि तो लावतोय. तो कायन चिकटवतोय बघा, मोबाईल चिकटवचे याच्यानं चिकटवतोय. तोच गम असतं का चिकटवला, मला काय माहितीच नाही. तर आपला मकर बघा, हा आहे बांबूचा झाड. हा झाड पण ओरिजिनल झाड आहे, ओरिजिनल पाला आहे. हा बघा साप पण आहे इथं. मित्रांनो इथं बघा यांचं काय चालू आहे. शिव घाण भरताय थर्माससाठी. तर राहिलेला याही सगळं चुरा केले असता.
उद्याची सोय चालू आहे भाजी निसाची. काही कचरा साफ करते आतमोरले. मिक्सर पण साफ केला बघला एक हातान. मग एक हातान मिक्सर साफ केले. बघा चिकन झाले मित्रांनो. खूप मेहनतीचं काम चालू आहे बघा. घाम फुटले. मोर्या रे बाप्पा मोर्या. पोर बघा ही दिलावरी करे. मित्रांनो फायनली आपला मकार पूर्ण झालेला आहे. हा बघा साप आहे. एकांचा साप आहे तो माहीत नाही. साप आम्ही आणले ओरिजिनल साप आहे बघा. आमचे मकारान पक्षी पण आले तेव्हा कावला पण इथं बसले. ओरिजिनल कावला आहे. त्याची प्रिंट करून आणले. हे बघा झार आहे. तेव्हा हे किंगफिशर. त्याच्या मागं मधमाशांचा पोल आहे. वरती मोर वरती बसले. हे बघा ओरिजिनल मधमाशांचा पोल आहे. आणि काय आहे हे बघा ओरिजिनल फुलं आहे. आणि आपलं फायनली डेकोरेशन झालेलं आहे. तर आता थोड्याच वेळेला आरती पण करतील आणि गणपतीच्या मूर्तीची स्थापना होईल. आपल्या गणपतीची मूर्तीचं पण मस्त आहे की करण कडूंनी आपला भाऊसनी मस्त आहे की हिरं मोती लावलेले आहेत. तर अजून मूर्तीची स्थापना वगैरे काही झाली नाही. तर ठेवतो वापस. नंतर झाल्यावर एक व्हिडिओ येईल त्याच्यात आरतीची. ती टाकून फायनल व्हिडिओ करू. खीर बनवले मस्त आहे की वास भारी येते एक नंबर. आणि इकडे भाजी बनवलेली आहे. झाले सगळे जेवणाची व्यवस्था. महिन्याने मोमोज मोदक बनवले ना आपल्या गणपती बाप्पाचं. कोणला दादा कालपासून काम करी होता. आज पोहे खाते आणि त्याने सांगले गपरा हे बघ कधी सामान वापस काहीतरी फिटिंग करते. चिनूनी सकाळपासून जाम मार घालेला आहे. आता अंघोळ झालेले 12 वाजता. चिनू कोणी मारला तुला? कोणी मारला? मीनी मारला? कसा मारला? जोराने इथं मारलं का? मग अंग लवकर उठशील ना. तर मित्रांनो मी चाललो पाणी आणायला. आज पिवला वेडूक झालं. तर चला पाणी आणायला पाल्याला. शिव रांगोळी घातलं त्याला रांगोळी ये नाही. ते पहिला बघा कसा काढले ना दुसरा कसा डिझाईन आहे का आवडी भारी आहे गाईस. तर तुम्ही बघू शकता मोक्षी सेट खवलेला आहे आणि माझ्या लातांची बरसात केलेली आहे. तर काय बोलू शकता तुम्ही याच्याबद्दल 2 शब्द. त्याला बोललो दात आवलू नको तो पोरी न भेटणार. तर मना लारायला लागला ना मना मारायला लागला. सांग पाठी मित्रांनो बघा किती निरागस बाल आहे आणि आपल्याला मोबाईलवरच ऐकत लागतात. अर्जुनने आता मोक्षाला दणकवलेला आहे. तर बघू शकता 100 पार आला त्याचा बाहेर. नमस्कार गणपती बाप्पा. तर बाबा आता अर्जुन शिला झालेली. तर नाच पाहिल्या गणपतीची स्थापना होत आहे. उदीर मामा की मारलास ना तुम्हाला बोलू नको. तर बघू शकता मूर्ती किती छान दिसते. आपल्या मकरात बसते. आपल्या मकरात
सर्व प्राणी पक्षी आलेला आहे. इकडं मधमाशीचा पोला आहे, किंगफिशर आहे, घार आहे, मोर आहे, यो पक्षी आहे चिमणीसारखा. आपला यो कालवड्या हा आणि ओरिजिनल साप एक आहे. तो तिथं ठेवू ना पक्वाच शिकतोय आज. बघू आज का तू वाजवतं. इकडे तबला चालू आहे. पण हात लावला 5 दिवसांशी आज लागला त्याला बॅनर चिकटवला. इकडे गणपतीसाठी दिवा लावतात पप्पा. खायला काय भेटत नाही, मोबाईल खाली होते. उलटी आणि पाना मोक्षाला आमका लागलेला आहे. तुम्हाला मारीन त्याला या केला ते हे बघ मम्मी आता सगळी कामं उरकून आलेली आहे. आता तुम्ही बघा आता आरतीला आवाज अख्खी आरती बोलणार आहे. तयारी फुल तयारी के साथ आले. हार घातलेला आहे. आईने गप बसवले आता. आणि पावसाने पण हजेर लावले. मित्रांनो बघा यांचे मुलं जाम टाइम झाले. पाऊण तास घालवलंय आरती नाही तयारी करायला. अजून आरतीचा काहीच पत्ताच नाही. म्हणून यांना कुठं नेत नाही कोण. चला लवकर. मोठं आहे तुझं म्हणणं काय यांच्या तयारीबद्दल. हा लग्न लावून घ्यायला लागतील तेव्हा येतील. तर फायनली आम्ही कुर्ता दोघांनीच घातला. सगळी घालणार होती पण याही काहीच घातलं नाही. हे बघा सगळं असं झालं. सगळंही फसवलं. भाऊनी पण घातले. भाऊ तेव्हा नवरा होता तवाचाच आहे ते. बाबू बाबू हे मोबाईल घे. आणि या करवल्या आल्या आणि करवल्या सगळ्या
चला आणि बोल तुझं म्हणणं काय किती दिवसांची एवढी मेहनत केलेली आहे. चांगला दिवस आहे. हा. चला नवीन ढोलक वाजव. जास्त गाड्या वाजतात.
आता आम्ही ढोलकी बांधून घेतलेली आहे. पप्पा